जे फ्रेम म्हणून आम्हाला एक युनिट होता ज्यामध्ये फक्त फ्रेम मध्ये जो कंपोनंट होतात ते इतके इफेक्टिव्हली नसतात, म्हणजे इतके अट्रॅक्टिव्ह नसतात. त्यासाठी जे फ्रेम नावाची कन्सेप्ट आली, त्यामध्ये सपोज बटन, सिंपल फ्रेम मध्ये बटनचं डिझायनिंग वेगळे, कलर वगैरे वगैरे वेगळे. जे बटन हा क्लास आहे त्याच्यामध्ये वेगवेगळं कलर, म्हणजे वेगवेगळ्या त्याला अट्रॅक्टिव्ह असं बटन त्यांनी दिलंय. आता नम्रता, ते जे इन्स्टॉलेशन झालंय ना तुझं विज्युअल स्टुडिओचं, ते मी म्हटलं ना की काही कॉम्पोनंट्स व्यवस्थित इन्स्टॉल झाले नाहीयेत, त्याच्यावर तो प्रोग्राम रन होत नाही. तर आता आपण ते विज्युअल स्टुडिओचा इन्स्टॉलर रन करून त्याला मॉडिफायचं बटन प्रेस केलं. मग ज्या ज्या कॉम्पोनंट्स, ज्या ज्या फाईल्स व्यवस्थित ते इन्स्टॉल झाल्या नाही त्या रिकव्हर झाल्या व्यवस्थित. ओके. आणि आता तो प्रोजेक्ट व्यवस्थित रन होतोय. ओके. म्हणजे आता तू प्रत्येक C++ चा कोड त्याच्यात रन करू शकणार आहेस. ओके. तिथं तो प्रोजेक्ट वापरायचा ओपन करून तुझ्या तू C++ चा ट्राय करू शकणार सगळ्या गोष्टी. हा, इथे दिसतंय का तुला? तर पूर्ण सगळं स्ट्रक्चर दिसतंय याच्यामध्ये. कन्सोल ऍप्लिकेशन, सोर्स फाइल्स बघ खाली, सोर्स फाइल्सला क्लिक कर. त्याच्यात ते CPP ची फाईल आहे का बघ बरं, डबल क्लिक कर. तर तो कोड तिथे ओपन होईल ना, जो स्टँडर्ड सी आउट हॅलो वर्ल्ड असं करतोस, करेक्ट ना? मग तू जे काही CPP चे तुझे कोड आहेत ते सगळे कोड तू इथं आणून रन करू शकशील ना? हा. तर आता ही .cpp फाईल तर रन झाली, करेक्ट ना? तर प्रत्येक ऍप्लिकेशनला त्याच्या CPP तुझ्या मेनचा कोड ह्या मेन मध्ये टाकायचा आणि बघायचं काय लॉजिक आहे. म्हणजे तुला C++ ट्राय तू आता याच्यात करू शकणार आहेस. अशा प्रकारे C++ एन्व्हायरमेंट तुझ्या इथं सेट झालंय. समजलं का? ओके. आता हे जर इन्स्टॉलेशन असं व्यवस्थित सक्सेसफुल झालं असेल तर तू एक VS कोडला जाऊन परत एकदा ते ओपन करून बघतेस का? तुझा कोड VS कोड मध्ये रन होतोय. तू ती मागाशी डाउनलोड केलेली फाईल एक्झिक्यूट केलेली का? नाही, अजून नाही केली. म्हणजे स्टार्ट मध्ये नाही का आपण सर्च करत मागाशी VS कोड. ओके. काय करायचंय? एन्व्हायरमेंट व्हेरिएबल आलं बघ, एडिट सिस्टीम व्हेरिएबल, त्यावर क्लिक कर. इथं बघ सिस्टीम व्हेरिएबल म्हणून एक टेबल आहे, त्यामध्ये पाथवर क्लिक कर खाली. इथंच ना पाथ? हा पाथ की खालचा पाथ? खालचा पाथ. ते क्लिक कर. न्यू. काय करायचं? न्यू बटन आहे बघ ना तिथे, पेस्ट कर. परत ओके कर. ओके कर इकडे पण, एंटर कर. इथं आलं इंटर टू नंबर्स. तरी पण टर्मिनल ओपन करण्यासाठी कंट्रोल शिफ्ट काय दाबायचं असतं? कंट्रोल शिफ्ट F का? कंट्रोल शिफ्ट C. आता याच्यामुळे तुम्हाला कळलं असेल की आपण C++ प्रोग्रामिंग साठी पण आपलं एन्व्हायरमेंट सेटअप केलंय आणि आपण जावाच्या ऍप्लिकेशनचं कोर जावा प्रोग्रामिंग शिकण्यासाठी पण आपलं जावाचं एन्व्हायरमेंट पण सेटअप केलंय. प्रॅक्टिस करून शिकलं पाहिजे. युट्यूब बघून आणि नुसतं ऐकून होणार नाही त्या अजिबात. आजच्या एका दिवसात तुला किती काय काय गोष्टी कळल्या, बरोबर ना? ह्या गोष्टी एकदा रिवाइज कर, लक्षात ठेव. नोटबुक मध्ये तुझ्या कुठेतरी नोट डाऊन करून ठेव. आज आपण काय काय पाहिलं, कसं केलं, काय केलं. ग्रंथामध्ये ते एन्व्हायरमेंट व्हेरिएबल काय, हे काय, नंतर तू त्याचा गुगलवर सर्च कर की काय असतं एन्व्हायरमेंट व्हेरिएबल. इव्हन सानियानी काय काय जावाचे छोटे छोटे मिनी ऍप्लिकेशन्स केलेत, गेम केलेत, ते बघ. म्हणजे तुला सिंटॅक्स सगळं नाही कळणार पण थोडं थोडं तरी कळू शकतो ना C++ वरून. आयडिया तर येऊ शकते. मग तुला इंटरेस्ट डेव्हलप होईल ना तुझ्या जावा शिकण्याच्या याच्यामध्ये, HTML शिकण्याच्या मध्ये. कळलं का? हे पहिलं तुमचं, आपण हे जे काय करतो याचा कॉलेजचा काही संबंध नाही, हे लक्षात ठेवा. मी तुम्हाला तुमच्या कॉलेजमध्ये काय शिकायचं त्यासाठी मदत करत नाही. कारण कॉलेजमध्ये काय शिकायचं तुमच्या फॅकल्टीजला चांगलं माहिती आहे. सिलेबस कसा कव्हर करायचा, मुलांना जास्तीत जास्त मार्क कसे मिळतील त्या पॉइंट ऑफ व्ह्यू, त्याच गोष्टी कशा शिकवायच्या. पण ज्या कॉलेजमध्ये शिकवतात त्याच गोष्टी इंडस्ट्रीत वापरल्या जातात, त्याच्यापेक्षा 60-70-80% जास्त गोष्टी वापरल्या जातात. आणि आपल्याला तिकडे टार्गेट करायचंय, तिकडे फोकस करायचंय. म्हणून कॉलेजचा आणि याचा संबंध न ठेवता हे वेगळं लर्निंग चालू राहणार आहे. ओके.
उलट हो. ह्या याच्यामध्ये जे काही लर्निंग होईल त्याचा उपयोग तुम्हाला तुमच्या कॉलेजमधल्या अंडरस्टँडिंग साठी जास्त होईल. कॉलेजमधले सब्जेक्ट, कॉलेजमधले लॅब्स तुमचे जास्त चांगल्या प्रकारे तुम्हाला पटपट ग्रास्प करता येईल. कळलं का? हो. असं डेडिकेटली जर तू समजा 1 महिना ह्या प्रोग्राममध्ये अशी राहिलीस आणि शिकत गेलीस, तू बघ पुढच्या वेळेस जेव्हा तू थर्ड इयर इंजिनिअरिंगला जाशील आणि तेव्हा प्रॅक्टिकल करायला जाशील, तर तुझी ग्रास्पिंग लेवल किती असेल? तुझ्याच मैत्रिणी, तुझ्याच मित्रांमध्ये तुझं अंडरस्टँडिंग आणि तुझं किती भारी असेल. हो. मग त्यासाठी हा 1 महिना डेडिकेटेडली तू इथं असली पाहिजेस. ओके. तर पुढच्या 2-3 वर्षासाठी तुमच्या दोघांचा अजून तिघी-चौघांचा असं आपण एक नेटवर्क करून आपण सेटअप करूया. जेणेकरून तुम्हाला एक व्यवस्थित मला मेंटरिंग करता येईल. तुम्हाला गाईडलाईन देता येईल. ओके. एवढा कॉन्फिडन्स जर तुमचा छान बिल्ड झाला तर तुमच्या कॉलेजच्या टॉपर्स पेक्षा तुमचं टेक्निकल नॉलेज जास्त असेल. हो.